दिनांक 24 मे रोजी मौजे धामणी येथे कृषी विभागामार्फत बीज प्रक्रिया व उगवण शक्ती तपासणीबाबतचे प्रशिक्षण तालुका कृषी अधिकारी कारंजा यांच्या वतीने ग्रामपंचायत धामणी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणामध्ये बीज प्रक्रियेचे महत्त्व, त्याची आवश्यकता व त्याचे वेगवेगळे प्रकार याबाबत सविस्तर माहिती मंगेश सोळंके, कृषी सहाय्यक धामणी यांनी दिली। तसेच उगवण शक्ती तपासणी ही का गरजेची आहे याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली। त्यानंतर बीज प्रक्रियाबाबतचे प्रात्यक्षिक तंत्र अधिकारी व तालुका नोडल ऑफिसर पटघान यांच्याद्वारे करून दाखवण्यात आले। त्यामध्ये बीज प्रक्रिया ही 2 प्रकारची असते, एक रासायनिक व दुसरी जैविक। बीज प्रक्रिया करीत असताना रासायनिक बीज प्रक्रिया ही प्रथम करण्यात यावी व जैविक बीज प्रक्रिया ही त्यानंतर करण्यात यावी असे त्यांनी सांगितले। रासायनिक बीज प्रक्रिया करताना विटावॅक्स पावडर 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास या प्रमाणामध्ये लावावे व त्यानंतर पेरणीच्या दिवशी किंवा पेरणीच्या 5 ते 6 तास आधी जैविक बीज प्रक्रिया रायझोबियम 25 ग्रॅम, पीएसबी 25 ग्रॅम व ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीज प्रक्रिया करून हे बियाणे सावलीमध्ये प्रथम वाळवावे, त्यानंतरच पेरणीकरिता वापरावे। तसेच येणाऱ्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनची पेरणी करीत असताना सोयाबीन व तूर असे मिश्र पीक घेत असल्यास सोयाबीनचे बियाणे 22 किलो प्रति एकर याप्रमाणे वापरावे व सोयाबीन हे कोरे पेरत असल्यास एकरी 26 किलो बियाणे याप्रमाणे वापरावे व 10 किलो गंधक सल्फर खतासोबत वापरावे। यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये 10 ते 15% वाढ होते। यावेळी प्रशिक्षणात धामणी येथील विविध महिला बचत गट व गजानन महाराज महिला बचत गट या गटाच्या महिला उपस्थित होत्या। त्यापैकी कृषीताई सुलोचना बुंद्रे, अर्चना पराळे व निर्मला घाटे यांनी बीज प्रक्रियेची तुलना ही लहान बाळाला देण्यात येणाऱ्या लस व गुटी सोबत केली। ज्याप्रमाणे लहान बाळांच्या चांगल्या सुदृढ वाढीकरिता आवश्यक व पोषक असते, तसेच बीज प्रक्रिया हे आपल्या शेतातील पीक चांगले व सशक्त होण्यास मदत करते, पर्यायाने आपले उत्पन्न वाढते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। या कार्यक्रमास धामणी येथील सरपंच अतुल घाटे, उपसरपंच इक्बाल खान, माजी सरपंच गजानन दहापुते, दिनेश वाडेकर, विना धाये यांच्यासह क्लस्टर कोऑर्डिनेट हजर होते। संपूर्ण प्रशिक्षण हे पंचायत समितीतील तालुका कृषी विस्तार अधिकारी देशमुख, कृषी सहाय्यक मंगेश सोळंके यांच्या मार्फत देण्यात आले। त्याकरिता मनोज सावंत यांनी समस्त गावकरी मंडळींच्या व ग्रामपंचायत धामणीच्या वतीने कृषी विभागाचे आभार व्यक्त केले व सर्व शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले। तसेच कोरोनाच्या दृष्टीने या प्रशिक्षणाच्या वेळी सामाजिक अंतर व मास्कचा वापर या गोष्टींच्या वापरावर विशेष भर देण्यात आला। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।